दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश, फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. तुका म्हणे घरी होय म्हणया राका मारी, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. विठ्ठला 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 विठ्ठला. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. चरणा संताचिया दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पंचकुपादाने कथेचा विस्तार, पंचकुपादाने कथेचा विस्तार, पंचकुपादाने कथेचा विस्तार, पंचकुपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता.
दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ, जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हरीचा जो दास झालेला आहे त्या दासाची सर्व सुखरूपता दाखवून हरी त्या दासाच्या दास्यत्वाला काय प्रतिसाद देतो ते या अभंगातून तुकोबाराय स्पष्ट करतायत. दासाचं महत्त्व सांगणारा अभंग सेवेला घेतलेला आहे का? दासाच्या पुण्यस्मरणानिमित्तच कार्यक्रम आहे म्हणून. दासोत्तम दास वैकुंठवासी हरिभक्तपरायण परमपूज्य परमश्रद्धेय हनुमान बाबा गडकरी यांचं 14वं पुण्यस्मरण आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या या परिवाराची माता फुल्याबाई यांचं 13वं पुण्यस्मरण. या दोन्हींच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम असल्यामुळे यांनी जे आपल्या जीवनात दास्यत्व केलं, जी हरीची सेवा केली, भगवंताची सेवा केली, तर भगवान त्या सेवेला त्या दासाला काय प्रतिसाद देतो ते सांगणारा अभंग आज मी आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. मनुष्याने आपल्या जीवनात एक लक्षात घ्यावं, काय? त्याने देवाचं दास व्हावं, इतराचं दास होऊच नाही, पण देवाचं दास झाल्याशिवाय राहू नये. का? याचं कारण सांगतो. इतरांचं दास होण्यात हानी आहे आणि देवाचं दास होण्यात लाभ आहे. मग आपल्या जीवनात आपली हानी व्हावी वाटते का आपल्या जीवनात लाभ व्हावा वाटतो? ज्याचा त्याने निर्णय घ्यायचा आहे. हानी होऊ नये असं जर वाटतं तर इतराचं दास होऊच नाही, आणि आपल्या जीवनात लाभ व्हावा असं जर वाटतंय तर देवाचं दास झाल्याशिवाय राहू नये. तुकोबारांचं थोडंसं स्पष्ट भाषेत बोलू का? तरच जन्माला यावं. जर देवाचं दास व्हायचं असेल तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे. तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. विठोबाचे दास व्हावे तरीच जन्मा यावे. भगवंताचं दास व्हावं तरच जन्माला येण्यात महत्त्व आहे. आणि मनुष्य जन्माला येऊन जर आपण देवाचं दास झालो नाही तर आपलं जन्माला येणे वाचून काय अडलंय का? का इथे कुत्री काय कमी आहेत काय? डुकरं काय कमी आहेत का? ते कुठेही देवाचं दास्यत्व करतात. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. कुत्रे डुकरं काय कमी आहेत का? ते कुठं देवाचं दास्यत्व करतायत? मग तू मनुष्य होऊनही जर देवाचं दास्यत्व करत नसशील तर कुत्र्यानं तुझ्यात काय फरक आहे? डुकरानं तुझ्यात काय फरक आहे? कुत्र्यांनी हरिपाठ केलाय, डुकरांनी वारी केली, कोणी काय केलंय? तू जर देवाचं दास्यत्व करत नसतील आणि कुत्र्या डुकरामध्ये जे आहार निद्रा भय मैथून ह्या गोष्टी आहेत तेवढंच जर आपण करत असू तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक झाला? म्हणून मनुष्य जन्माला येऊन देवाचं दास झालं पाहिजे, यात खरं महत्त्व आहे. तुकोबाराय म्हणतात, मी मनुष्य जन्माला आलो आणि देवाचं दास झालो, यात मला माझी धन्यता वाटते. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झाले,
आमच्या जीवनात आम्हाला धन्य मानतो का? आम्ही मनुष्य जन्माला आलो आणि मनुष्य जन्माचं महत्त्व लक्षात घेऊन दास विठोबाचे झालो. विठोबाचा आम्ही दास बनलो, यात आमच्या जीवनाची धन्यता आहे. म्हणून देवाचं दास व्हावं, इतराचा दास होऊ नये. का? इतरांचा दास होण्यात हानी आहे. कशी हानी आहे? तुकोबारायच आपल्याला सांगतात. तुकोबारा म्हणतात, अरे बाबा तू संसाराचा दास का होतो सांग. कारे दास भोसी संसाराचा खर, कारे दास भोसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. कारे दास तुकोबारा म्हणतात, अरे बाबा संसाराचा दास का होतो सांग. तो आपल्याला काय देणार आहे? तुला दुःखाचे डोंगर भोगायचेत काय? दुःखाचे डोंगर भोगावया, संसाराचा दास होशी. दुःखाचे डोंगर भोगावे लागतील. एक लक्षात घ्या, याचा विपर्यास करू नका. तुकोबारांचा संसार करण्याला विरोध नाही, हे पहिलं लक्षात घ्या. संसाराचं दास बनण्याला विरोध आहे. का रे दास होशी संसाराचा. संसाराचा दास का होतो सांग. संसार करण्याला विरोध नाही आहे, संसाराचा दास बनण्याला विरोध आहे. का? अन्यत्र तुकोबारांनी सुखाने संसार करा असं म्हटलंय की नाही. सुख करावा संसार नसनावे दोन्ही वार, दयाचं माघार आजो जगी दिल. सुख करावा संसार परिसावे दोन्ही वार, दयाचं माघार अन्यत्र तुकोबाराने सुखाने संसार करा असं म्हटलंय. सुखे करावा संसार, म्हणून तुकोबारांचा संसार करण्याला विरोध नाही आहे, यावरून स्पष्ट होतंय. पण संसाराचं दास बनण्याला मात्र विरोध आहे. कोणी म्हणेल ते विरोध करतीलच कसं, ते गृहस्थाश्रमीच होते तुकोबारा, संसाराला विरोध करतील कसं काय. पण तुकोबाराच काय, कोणत्याच संतांनी संसार करण्याला विरोध केलेला नाही. ब्रह्मचारी असणाऱ्या संतांनीही विरोध केलेला नाही आहे संसार करण्याला. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा, सोपान काका, ते करून हे ब्रह्मचारी संत होते. ज्ञानोबाने कुठे संसाराला विरोध केला. असोनी संसारी जिव्हा वेगू करी वेद शास्त्रे उभारी बाया सदा, वेद शास्त्रे उभारी बाया सदा. असोनी संसारी जिव्हा वेगू करी वेद शास्त्रे उभारी बाया सदा, वेद शास्त्रे उभारी बाया. असोनी संसारी जिव्हा वेगू करी वेद शास्त्रे उभारी बाया सदा, बाया सदा, वेद शास्त्रे उभारी बाया सदा. असोनी संसारी जिव्हा वेगू करी वेद शास्त्रे उभारी बाया सदा, वेद शास्त्रे उभारी बाया सदा. ज्ञानोबा तर गृहस्थाश्रमी होते, त्यांनी कुठे संसार करण्याला विरोध केलाय. हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात ज्ञानोबांनी सांगितलंय, असू द्या तुमचा संसार, असोनी संसारे जीवे उग करे. आणखी पुढची भाषा सांगतो ज्ञानोबांची तुम्हाला. असू द्या संसार एवढंच नाही म्हटलं ज्ञानोबांनी, संसार सोडणाऱ्याला का सोडतोस ही भाषा ज्ञानोबांची आहे. का सांडीसी गृहाश्रम,
उपजले कुळीचे धर्म का सांडिसी, का सोडतोस असं म्हटलेलं आहे. कोणत्याच संतांनी संसाराला विरोध केला नाही. सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे. का विरोध का केला नाही त्याचं कारण सांगतो. संसार करा का परमार्थ करा, त्याच्याकरता शरीर कार्यक्षम पाहिजे. शरीर कार्यक्षम असेल तरच आपल्याला संसारही करता येतो आणि परमार्थही करता येतो. नांगरट करायची, लागवड करायची, द्राक्षाच्या पेट्या डोक्यावर व्हायच्या, टोमॅटोचे व्हायचे, शरीर कार्यक्षम पाहिजे की नाही. संसार करण्याकरता शरीर कार्यक्षम जसं पाहिजे तसंच परमार्थ करण्याकरता शरीर कार्यक्षम पाहिजेच ना. कार्यक्षम असेल तरच पायवारी करता येईल, कार्यक्षम असेल तरच काकड्याला उठता येईल, काकडा करता येईल, कार्यक्षम असेल तरच हरिपाठात नाचता येईल, पावल्या खेळता येतील. म्हणजे संसार करा की परमार्थ करा, दोन्ही करण्याकरता शरीर कार्यक्षम पाहिजे. शरीर माध्यम खलु धर्म साधना. सर्व धर्म साधना सिद्ध होण्याकरता शरीराची आवश्यकता आहे. कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. म्हणून परमार्थ करा की संसार करा, त्याच्याकरता शरीर कार्यक्षम असायला पाहिजे. हे पहिलं नक्की झालं. आता शरीर कार्यक्षम राहील कशाने? त्याच्यात गोळाभर अन्न गेलं तर की नाही? शरीरात गोळाभर अन्न गेलं तरच शरीर कार्यक्षम राहील ना. अहो जेवायला थोडा वेळ झाला तर काही सुचत नाही. मला पहिलं जेवायला द्या, बाकी काय सांगू नका, मग सांगा काय ते. म्हणजे शरीर कार्यक्षम राहण्यासाठी शरीरात गोळाभर अन्न गेलं पाहिजे आणि ते गोळाभर अन्न शरीरात जाण्यासाठी चोऱ्या करायला पाहिजेत. नाही का? हसू आलं की नाही? हे चुकीचं वाटलं की नाही? चोऱ्या करायच्या नाहीत. कष्ट करा, शेती करा, नोकरी करा, व्यापार करा, धंदा करा, उद्योग व्यवसाय करा, कष्ट करा, त्याच्यावर मिळवा आणि शरीर कार्यक्षम करा. आईत खाऊ बनू नका, पोट बाबू होऊ नका, पंक्ती पठाण होऊ नका. कष्ट करा आणि त्या कष्टातून आपल्या शरीराची जोपासना करा आणि परमार्थ करा आणि संसारही करा. म्हणून संसार का परमार्थ करण्यासाठी शरीर कार्यक्षम पाहिजे आणि ते कार्यक्षम राहण्यासाठी गोळाभर अन्न गेलं पाहिजे आणि ते गोळाभर अन्न जाण्यासाठी संसार करायला पाहिजे. म्हणून संसार करण्याला कोणत्याही संतांनी विरोध केलेला नाही. मग विरोध कशाला आहे? दास बनण्याला आहे. दास बनू नका, संसार सुखाने करा, संसाराचं दास बनू नका, दास देवाचं बना. का बना? संसाराचा दास बनल्यानंतर तो तुम्हाला काय देणार आहे? तो काय देईल तुम्हाला? त्याच्या जवळ जे असेल तेच देईल ना. त्याच्या जवळ जे असेल तेच देणार ना आपल्याला. तो त्याच्याजवळ काय आहे? दुःख आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. दुःखाचा बांधा म्हणजे संसार आहे. खचून माल भरलेला आहे दुःखाचा. थोडीशी जागा शिल्लक नाही. चहू बाजूनी इंगळ पसरलेले आहेत संसार. संसार दुःखमुळे तिहीकडे, चहूकडे काय, तिहीकडे नाही चहूकडे. चारी बाजूने इंगळच पसरले. कोणत्याच बाजूने तुम्हाला बाहेर निघता येणार नाही. म्हणून त्याच्यात माल भरलेला आहे दुःखाचा, तर तो आपल्याला सुख देईल कुठून? त्याच्याकडे जे असेल तेच तो देणार. म्हणून बाबांनो, संसाराचं दास बनू नका. शरीर निर्वाह करता संसार जरूर करा, कर्तव्य आहे ते. शरीर निर्वाह करता ते केलं पाहिजे, कुटुंब धारणेकरता केलं पाहिजे. पण सुख समाधान शांती हे तो देऊ शकत नाही. त्याच्याजवळ नाही
त्याच्याजवळ तुम्ही अपेक्षा केली तर तो देऊ शकणार नाही. तो देईल ते दुःखच देईल. आणि सामान्य नाही, डोंगरा एवढं. तुकोबारा म्हणतात, कार्य दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगा. डोंगरच्या डोंगर दुःख भोगावं लागेल. त्याच्याजवळ तो स्टॉक भरपूर आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं मिळेल दुःख. म्हणून सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे. आणखी एक पुढचं सांगतो तुम्हाला. सर्व संतांनी केलेला संसार हा देवालाही आवडलेला आहे. कशावरून सांगू? देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला आणि त्यांनी केलेला संसार देवालाही आवडला. देव त्यांचा संसार करू लागलेत की नाही? चर्मरंगू लागे कबीराच्या मागे, सजना कसाया माळ्या सावते असं, नरहरी सोनारा चोख्या मेळा सांगे. संपूर्ण अभंग बघा. सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला. त्यांनी केलेला संसार देवालाही आवडला. देव त्यांचा संसार करू लागले. म्हणून माझं एक म्हणणं आहे, आपणही लक्षात घ्या, आपणही आपला संसार असा करावा की तो देवाला आवडावा. असा संसार आपणही करावा, तो देवाला आवडला पाहिजे. पण माफ करा, राग म्हणू नका कोणी बोलण्याचा. त्यांचा संसारही देवाला आवडला. आपला परमार्थही देवाला आवडत असेल की नाही कोणास ठाऊक. का म्हणतो, कोणी अंतर्मुख होऊन आपल्या परमार्थाचं चिंतन करा की आपण परमार्थ म्हणून जे करत आहोत हा परमार्थ देवाला आवडत असेल का? आपण करतो हे भजन देवाला आवडत असेल का? आपण कीर्तन करतो हे देवाला आवडत असेल का? देवाला कोणतं कीर्तन आवडतं, कोणतं भजन आवडतं, आपण चिंता केली. जी परमार्थ म्हणून आपण साधना करतो ती देवाला आवडत असेल का? जर ते आवडणारे असती तर तुम्ही भजन करून नरकाला जाल असं म्हटले नसते, कीर्तन करून नरकाला जाण्याची पाळीला असं म्हटले नसते. ज्या कीर्तनाने नरकाला जाण्याची पाळी येते ते कीर्तन देवाला आवडत नाही. जे भजन करून नरकाला जाण्याची पाळी येते ते भजन देवाला आवडत नाही. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना. याचा अर्थ ते ओंगळवानं आहे म्हणून देवाला आवडणारं व्हायला पाहिजे. आपल्याला आवडेल असं नको. म्हणून आपण करतो तो परमार्थ आपण अंतर्मुख म्हणून पाहावा आणि दुरुस्ती करावी. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. संसाराचं दास बनण्यामध्ये दुःखच दुःख आहे. इथे एक शब्द वापरलाय तुकोबरांनी, कार्य दास होसी संसाराचा खर म्हटलंय. खर म्हणजे काय? खरोखर तो संसाराचा दास का होतो सांग, असं नाही. खरोखऱ्या अर्थाने खर शब्द नाही. खर म्हणजे अरे गाढवा, खर म्हणजे गाढव म्हटले. अरे गाढवा, तू संसाराचा दास का होतोस? गाढव का म्हटलं असावं बरं आपल्याला? तुकोबराने गाढव का म्हटलं असावं आपल्याला? मला सांगा, गाढव कोणाजवळ असतं? कुंभाराजवळ. कशा करता? माती वाहनं, विटा वाहनं, डबर वाहनं, बोझा वाहन, एवढंच काम आहे गाढवाचं. आवताला कुठं धरले गाढवाला? गाढवाचा कुठलाच उपयोग नाही. गाढवाचा एवढाच उपयोग आहे, पाठीवर बोजा वाहन. पाठीवरी भार जातो वाहनी आखर, जातो बाभोनी आखर, जातो बाभोनी आखर. हे पाठीवरी भार जातो बाभोनी आखर, जातो बाभोनी आखर, जातो बाभोनी आखर.
जातो वाहोनिया खर, खर पाठीवर भार वाहुनिया जातो. गाढव आपल्या पाठीवर बोजा घेऊन जात असत. दुसरा कुठलाच उपयोग गाढवाचा नाही, एवढाच उपयोग आहे. आता पुढे मी सांग. कुंभार गाढवाकडून सगळं काम करून घेतो, बोजा वाहून घेतो. संध्याकाळी त्याच्या पुढे कडबा ठेवतो का, पेन ठेवतो का, दाना, अहो काहीच नाही ठेवत. एक काठी काढतो, सटासट सटके ओढून देतो, हाकलून लावतो. तू कुठेही जाण तुझं काम कर आणि इथे येऊन माझं काम कर. तुझं काम तू कुठेही जाऊन तुझं पोट भर आणि इथे येऊन माझं काम कर. तसं या संसाराने आपल्याला गाढव बनवले आणि यांनी आपल्याकडून काय काय बोजा वाहून घेतलाय, आताही घेत आहोत. येणे माझा भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, मातलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. झाली बोडणी विटंबना. या संसाराने काय केलेलं आहे. येणे माझं भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणे, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. हेच केले यांनी माझं. म्हणून संसाराचा दास होऊ नका. दास झाला तर दुःखाचे डोंगर भोगावे लागतील. ठीक आहे महाराज, संसार कर्तव्य म्हणून करायचा आणि दास देवाचं व्हायचं. ठीक आहे. मग देवाचं दास झाल्यानंतर तिथे सुख मिळणार आहे का. तुकोबरा म्हणतो नक्कीच. अरे सुखाचे कल्लोळच्या कल्लोळ दासाला सर्व काळ प्राप्त होतात. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. दासा सर्व काळ, दासा सर्व काळ, दासा सर्व काळ, दासा सर्व दासा सर्व काळ, दासा सर्व काळ, दासा सर्व काळ, दासा सर्व काळ. तेथे सुखाचा कल्लोळ, तेथे सुखाचा कल्लोळ, तेथे सुखाचा कल्लोळ, तेथे सुखाचा कल्लोळ. वस्ती हरीचे दास, जेथे वस्ती हरीचे दास, जेथे वस्ती हरीचे दास, जेथे वस्ती हरीचे दास. तेथे वसती हरीचे दास, तेथे वसती हरीचे दास, तेथे वसती हरीचे दास, तेथे वसती हरीचे दास. तुकोबारा म्हणतात हरीचा जो दास झालेला आहे त्याला दुःख नाहीच. मग त्याला सर्व काळ दुःखाचे सुखाचे कल्लोळच्या कल्लोळ प्राप्त होतात. दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ. तेथे तो दास जिथे वास्तव्य करत असेल तिथे तिथे त्याला सर्व काळात सुखाचे कल्लोळच्या कल्लोळ प्राप्त होतं. कल्लोळ म्हणजे लाट, सारख्या लाटा मागे लाटा, लाटा मागे लाटा. आपण एखाद्या अथांग जलाशयाच्या शेजारी जर गेलो, तलावाच्या, समुद्राच्या, धरणाच्या, तर सारख्या लाटा दिसतात आपल्याला. पाणी स्थिर असतं. ज्या वेळेला त्या पाण्याला वारा धक्का देतो, त्या धक्का देण्यातून लाट निर्माण होते. लाट निर्माण करणारा वारा आहे. वारा येतो, त्या पाण्याला धक्का देतो की त्याच्यातून लाट तयार होते. ज्ञानोबा म्हणतात ना तरी सागरीच्या पाणी
काय तरंगाची आहाती खाणी, ते अवांतर करणी वाऱ्याची नव्हे. ती करणी वाऱ्याची नाही काय. वारा धक्का देतो आणि त्या पाण्यातून लाट जन्माला येते. लाट पहिल्यांदा लहान असते, वाढत 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 पुढे मोठी मोठी होत जाते. समुद्रामध्ये तर मोठमोठ्या डोंगरा एवढ्या लाटा निर्माण होतात. काही वेळेला एखादं जहाज देखील त्यात बुडालं जाऊ शकतं. अशा लाटा निर्माण होत मोठमोठ्या. तिकडून एक येते, इकडून येते, दोन्हीची टक्कर होते, दोन्हीतून तिसरी निर्माण होते. वाढत वाढत जाते. आपण काठावर असलो आपण लगेच त्या लाटेप्रमाणे उड्या मारतो. आपण जरा हलतो, ती लाट जशी हल्ली की आपणही हलतो. आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो ते पाहण्यातून. तसं दासाच्या जीवनात क्षणाक्षणाला लाट जशी वाढत वाढत मोठी मोठी होत जाते, तसं दासाच्या जीवनात देखील सुख हे वाढत 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 मोठं मोठं होत जातं. प्रत्येक क्षण वर्धमानम, नारद महर्षींनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे. प्रत्येक क्षणम वर्धमान, प्रत्येक क्षणाक्षणाला ते वाढत 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 जातं. किती वाढत जातं? दुप्पट दुप्पट. सुखया संत समागमे नित्य दुनावे. आनंदाचे डोही, आनंद तरंगा, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. काय सांगो झाले, काहीच्या बाय म्हणतात, काहीच्या काय झालं. अमर्याद असं सुख दासाच्या जीवनात घडत असतं. आणि ते फक्त एकादशीला असं नाही, सर्व काळ. दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ. सर्व काळ त्याला ते सुख प्राप्त होत असतं. संसारातही आपल्याला सुख मिळतं नाही असं नाही, पण ते क्षणिक आहे. क्षणिक आहे, ते टिकाऊ नाही, वाढणारं नाही, क्षणिक आहे. जिलेबी तोंडात टाकल्यानंतर विंचू चावल्यासारखं होत नाही. टाकल्यानंतर सुख होतो की नाही, पण ते क्षणिक आहे, ते टिकाऊ नाही. आणि त्या सुखातून पुन्हा दुःखाची निर्मिती होते. सुखातून दुःख निर्माण होत चालतं. ते सुख सुखही राहत नाही. एक मी विचारतो तुम्हाला, तुम्हाला विशेष आवडणारा पदार्थ कोणता? गुलाबजामुन घ्या. आवडणारा पदार्थ गुलाबजामुन. आज काय पंक्तीला बेत आहे म्हणजे गुलाबजामुन. लगेच आनंद होणार की नाही आपल्याला? लगेच आनंद होणार. आज आपल्या आवडीचा पदार्थ आहे गुलाबजामुन. आनंद झाला लगेच. काय बेत आहे या ऐकल्यावर लगेच आनंद झाला. पंगत बसली, पुन्हा लक्षात आलं खरंच आहे का, आवई उठली. तेव्हा तिकडून ज्या बादल्या येतात स्वयंपाकघराकडून, तिकडून येतात. हा पाहत राहतो काय आहे नेमकं. तर बादलीमध्ये गुलाबजामुन दिसले. हाय. पाहिल्यावर आणखी आनंद. पहिला ऐकल्यावर आनंद झाला, नंतर पाहिल्यावर आनंद झाला, नंतर वाढायला सुरुवात केली. आपल्या ताटात मागून 2-2 वाढत आणि आपल्यात नेमके 3 पडले. आणखी आनंद झाला. तोंडात टाकला, आणखी आनंद झाला. मान्य झाला. मी एक विचारतो तुम्हाला, तुम्ही खाऊन खाऊन किती खाल गुलाबजामुन? अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो. अहो खाऊ द्या ना त्यांना, तुम्ही काय कमी करता? पुढे काय म्हणाल तुम्ही? नको नको. अहो घ्या तुमच्या आवडीचा पदार्थ आहे. अहो नको. अहो इकडं आणूच नका, इकडे येऊच नका, आणूच नका, फार झालं, नको नको नको. अहो घ्या हो, तुम्ही आग्रह कराल ना
तर आतले बाहेर यायला सुरुवात होईल. जे आत गेले ते राहू देते. मला एक सांगा, आज गुलाबजामुन आहेत हे ऐकल्यावर जो आनंद झाला होता, खाल्ल्यावर तो राहिला का? खाल्ल्यावर त्याने पहिला आनंद घालून टाकला सर्व. म्हणजे विषयाचं सुख, भोगाचं सुख, संसाराचं सुख असं क्षणभर देणार आहे, क्षणभर प्राप्त होणार आहे. पण दासाच्या जीवनात जे सुख आहे ते मात्र सर्व काळ. दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ. सर्व काळ ते सुखच राहतं. त्या दुःखाचा, त्याला दुःखाचा कधी स्पर्श होत नाही. दुःख ते कैचे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. दुःख स्वप्नातही नाही, तो आनंद कायमचा सर्व काळ. भोगू सर्व काळ सर्व सुखे, भोगू सर्व काळ सर्व सुखे, भोगू सर्व काळ सर्व सुखे, भोगू सर्व काळ सर्व सुखे. आपुलिया इच्छे करू गदारोळ, वारी आईचे करू गदारोळ, आपुली आईचे करू गदारोळ, आपुली आईचे करू गदारोळ. भोगू सर्व काळ सर्व सुखे, भोगू सर्व काळ सर्व सुखे, भोगू सर्व काळ सर्व सुखे, भोगू सर्व काळ सर्व दासाच्या जीवनामध्ये तसं नाही. हे सुख क्षणिक नाही, सर्व काळ आहे. या सुखाला दुःखाचा स्पर्श होऊ शकत नाही. या सुखाची 3 प्रकारची विशेषता आहे. या सुखाचा कधी नाश होत नाही, या सुखाच्या पलीकडे दुसरं सुख नाही, आणि या सुखाचं मोजमाप होऊ शकत नाही. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. अंत नाही, पार नाही आणि लेखा नाही. या सुखाचा कधी नाश होत नाही, या सुखाच्या पलीकडे दुसरं सुख नाही, आणि या सुखाचं मोजमाप होऊ शकत नाही. इतकं अफाट अपार सुख या दासाला प्राप्त होत असतं, अमर्याद. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हे लावते, आनंदे सागर हे लावते. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हे लावते, आनंदे सागर हे लावते. मग तया सुखा अंत नाही पार नाही, आनंदे सागर हेलावती. सागर हेलावती म्हणजे कल्लोळ, लाट. सागरावर, समुद्रावर जसे लाटा मागे लाटा, लाटा मागे लाटा, असं अमर्याद सुख सर्व काळ दासाला प्राप्त होत असतं. आता पुढचं एक सांगतो. दासाच्या जीवनामध्ये मग दुःख येतच नाही का? देहाच्या प्रारब्धानुसार दुःखाचे प्रसंग प्राप्त होतात. देहाचं जसं प्रारब्ध असेल, ज्या प्रारब्धाने शरीर बनलेलं आहे त्या शरीराच्या त्या प्रारब्धानुसार तसे दुःखाचे प्रसंगही दासाच्या जीवनात येतात, पण त्या दुःखाचा परिणाम दासाच्या जीवनात होत नाही. त्या दुःखातही त्यांचा आनंद जात नाही. त्या दुःखातही ते आनंदच आनंद भोगत असतात. दुःखाचा परिणाम दिसत नाही. दुःखाचे प्रसंग दिसतात, पण दुःखाचा परिणाम दिसत नाही. सांगतो, आपल्याला झटकन लक्षात बसेल आपल्या. मला हे सांगा, आपलं दिवाळं निघाल्यावर आपल्याला काय होईल?
दुःख होणार की नाही? अंथरून धरणार 6 महिने बाहेर घराच्या निघणार नाही, कसं तोंड दाखवायचं लोकांना, आहे की नाही? बाहेर निघत नाही, दुःखच दुःख होतं दिवाळं निघालं. तुकोबरायांचं दिवाळं निघालं. तुकोबराने काय म्हटलं? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळे पिढा केली, बरे या दुष्काळे पिढा केली, बरे या दुष्काळे पिढा केली. दिवाळं निघालं तुकोबरायांचं. तुकोबरायांनी म्हटलं बरं झालं, बरे झाले देवा निघाले दिवाळ, मोकळा झालो भजन करायला. बायको मेल्यावर काय होईल? मरू नये कोणाची, पण समजा मेल्यावर आपल्याला काय वाटेल? दुःख वाटेल. तुकोबरायांची पत्नी दुष्काळामध्ये अन्न करता मरण पावली. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. आहे की नाही दुःखाचा प्रसंग? मग तुकोबराय काय म्हटले? बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. तुकोबरायांनी समाधान व्यक्त केलं. तिचं आयुष्य जोपर्यंत होतं तोपर्यंत ती राहिली, तिचं आयुष्य संपलं ती गेली. दुःखाचा परिणाम नाही, दुःखाचे प्रसंग प्राप्त होतात पण दुःखाचा परिणाम होत नाही. म्हणून दासाच्या जीवनात सुखाला कमतरताच नाही. दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ. महाराज, सुख निर्माण होताना त्याची प्रक्रिया आहे एक. आपण जे जे काही करतो त्या करण्यातून चांगलं जर करण्यात आलं तर त्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडतो, त्याचं पुण्य म्हणून नोंद होते. आणि आपल्या जीवनात जर वाईट काही घडलं तर त्याच्यावर पाप म्हणून नोंद होते. आणि पुण्य म्हणून नोंद झालेली जी आहे ती कर्म भोगायला आले का त्यातून सुख मिळत असतं. पाप म्हणून नोंद ज्याच्यावर झालेली ते भोगायला आले का दुःख मिळत असतं. मग या प्रक्रियेचं काय? तुकोबा म्हणतात प्रक्रियेचं काय नाही, ते प्रक्रियेप्रमाणेच आहे, त्या प्रक्रियेप्रमाणेच आहे. दासाच्या जीवनात सुखच सुख का? तर सुख ज्याने निर्माण होतं दास आपल्या जीवनात तेच करत असतो. आणि जे करतो त्याच्यातून ह्या दोन्ही गोष्टी निर्माण होतात. दोन्ही गोष्टी अशा, जे करतो दास ते चांगलं करतो आणि चांगलं करतो म्हणून त्याच्यातून पुण्य तयार होतं. वाईट काही करतच नाही म्हणून जे चांगलं करतो त्याच्यातून पाप नष्ट होऊन जातं, पुण्य पिकलं जातं. या दोन्ही गोष्टी घडतात म्हणून दासाच्या जीवनात दुःख नाही आणि सुखाचे कल्लोळच्या कल्लोळ आहेत. हे घडण्याकरता दासांच्या जीवनात तिथे काय घडतं तुकोबारा हे दुसऱ्या चरणात सांगतात. जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, वसती हरीचे दास,
जेथे वसते हरीचे दास जेथे वसते हरीचे दास पुण्य पिके पाप नाशे पुण्य पिके पाप नाशे जेथे वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश पुण्य पापा नाश जेथे वसती हरे हरे दास 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 जेथे वसती हरीचे दास हरीचे दास जेथे वसती हरीचे दास जिथे वास्तव्य करतात तिथे काय घडतं? पुण्य पिके पापानाश. पुण्यच पुण्य पिकलं जातं आणि पाप नष्ट होऊन जातं. का बरं? हरीचे दास जिथे वास्तव्य करतात मग तिथे नुसतं लाडू पोळ्या झोडतात काय? करतात काय? त्यांच्या जीवनात एकच करणं, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, नकळे दिवस के राती कठीण लागली से ज्योती, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, नित्य हरीचे कीर्तन, नामचिंतन नित्य त्यांच्या जीवनात चालू असतं. मग नामचिंतन काय करतं? नामचिंतन दुहेरी फल देते. नामचिंतन पाप नष्ट करतं आणि पुण्यच पुण्य पिकवतं. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्र, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, पापे अनंत कोडी गेली त्यांची. पाप किती असलेलं नष्ट होऊन जातं नामचिंतनाने. पाप नष्ट झालं, दुःख नष्ट झालं. दुःख येते ते पापामुळे येते. पाप संपल्यामुळे दुःख संपलं. आणि नामचिंतनाचं दुहेरी फल दुसरं असं आहे, नामचिंतन नुसतं पापच घालवत असं नाही, पुण्य देते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पुण्याचं मोजमाप कोण करेल? इतकं अफाट अमर्याद पुण्य नामचिंतनातून तयार होतं. नामचिंतन या साधनाचं हे वैशिष्ट्य आहे. इतर साधनं, काही साधनं पुण्य देतात, पाप घालवत नाहीत. काही साधनं पाप घालवतात पण पुण्य देत नाहीत. पण नामचिंतन हे एक असं साधन आहे की ते पापही नष्ट करतं आणि पुण्य प्राप्त करून देतं. प्रायश्चित्त कर्मशास्त्रात सांगितलेली आहेत. ते प्रायश्चित्त कर्म जर आपण केली तर त्या प्रायश्चित्ताने पाप जातं. प्रायश्चित्त केल्याने पाप ते जातं. पण प्रायश्चित्त आपल्याला पुण्य देत नाही. प्रायश्चित्त फक्त आपलं पाप घालवेल, आपल्याला पुण्य देणार नाही. दान करण्यातून आपल्याला पुण्य मिळतं, पण दान हे पाप घालवत नाही. दान पुण्य देतं, पाप घालवत नाही. प्रायश्चित्त पाप घालवतं, पुण्य देत नाही. पण नामचिंतन हे साधन असं दुहेरी फलदायी आहे की ते पापही नष्ट करतं आणि पुण्यच पुण्य प्राप्त करून देतं. किती पाप नष्ट करतं? डोंगरा एवढं किती असो, या जन्मातलं नाही, जळतील पापे कितीही पाप असू द्या तुमचं आणि केव्हाचे असू द्या, जाळून भस्मसात करत. आणि पुण्य किती देतं त्याचे मोजमाप कोणी करू शकत नाही. पाप नष्ट झाल्यामुळे दुःख कधी येत नाही आणि पुण्यच पुण्य पिकल्यामुळे सुखाला कमतरता राहत नाही. पुण्य हे नेहमी सुखच देतं आणि पाप हे दुःख देतं. म्हणून व्यवहारात देखील आपण बघा, आपल्या जीवनात दुःखाचे प्रसंग आले का आपणच म्हणतो काहीतरी पाप आडवं आलं, ते भोगायची पाळी आली. देवादिकाला चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे काय भोगायला?
काहीतरी पाप आपलं पूर्वजन्मीचं म्हणतो. म्हणजे दुःख येतं हे पापामुळे येते आणि शून्य सुख जे मिळतं ते पुण्यामुळे मिळतं. म्हणून काही चांगलं आपल्या जीवनात घडलं की आपण हीच भाषा वापरतो, काहीतरी पुण्याई कामाला आली. म्हणजे चांगलं घडलं की पुण्याई, वाईट घडलं का पाप. नामचिंतन काय करतं, हे दुहेरी फल देतं. पाप संपून टाकतं. पाप संपून टाकल्यामुळे दुःख येतच नाही आणि पुण्यात पुण्य अफाट पिकवलं जातं, अफाट पिकलं जातं. त्यामुळे सुखाला कमतरताच राहत नाही. म्हणून तेथे सुखाचा कल्लोळ दासा सर्व काळ, तेथे सुखाचा कल्लोळ जेथे वसती हरीचे दास. पुण्य पिके पापा नाश. पुण्यच पुण्य पिकलं जातं, पाप नष्ट होऊन जातं. म्हणून दुःख कधी येत नाही, सुख कधीच लुटायचं राहत नाही. सातत्याने सुखच सुख. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत. नेहमी आनंदच आनंद, सुख तो नाही, दुःख ते नाहीच. असं दासाच्या जीवनात सर्व काळ सुखाचे कल्लोळ. कुणी म्हणे ठीक आहे मान्य, पण प्रत्येक वेळेला आपल्याला पापामुळेच दुःख येतं असं नाही. काही वेळेला दुसऱ्याच्या अपराधाने आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येते. आपल्या पापाने नाही, आपलं पाप नाही, पण दुसऱ्याच्या अपराधाने आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येते. अहो डांबरीच्या खालून चाललाय, बाजूने चाललाय, मागून येतो ना मोटरसायकलवाला, देतो धडक आपल्याला, पाडतो, पाय मोडतो. आता हे दुःख झालं की नाही दासाच्या जीवनात? हे कोणामुळे झालं? पापामुळे नाही, ह्या दुसऱ्याच्या अपराधाने. त्याच्या अपराधाने दुःख भोगण्याची पाळी आली. आपल्या जीवनात आपलं पाप किंवा दुसऱ्याचा अपराध याने आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येते. दासाच्या जीवनात जरी असं घडलं काही तर त्याचा परिणाम दासावर होत नाही, एक भाग. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा, दासावर असे दुःखाचे प्रसंग भगवान येऊच देत नाही. आलेच प्रसंग तर भगवान ते रक्षण करतो. त्याच्या मागही राहत, मागून आले ना माग राहतून त्या सायकलला थांबवते, गप अजूनही जात तिकडून जा. पुढून आलं तर पुढूनही पण थांबवतोय, तिकडून जा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे, आलिया आघात आलिया निवारावे. मागून आले तर मागे राहतो, पुढून आले तर पुढं राहतो. आणि दासाच्या जीवनात दुःख येऊ देत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पुढो नेदी. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. म्हणून दासाच्या जीवनात सुखच सुख, त्याच्या जीवनात आघात दूर भगवान करत असतो. भगवान इतकी काळजी घेतो दासाची, इतकी काळजी घेतो की भयानक दुःखाचे प्रसंग जर कोणी दुष्टांनी आणले तर त्यावेळेला ते निवारण करण्याकरता देवाने एक योजना आखलेली आहे. देवाने एक योजना आखलेली काय, आणि ती दुसऱ्यावर नाही ठेवली. दुसऱ्याला हे खातं, जसं काही खातं मुख्यमंत्री आपल्याकडेच ठेवतात, तसं भगवान हा देखील भक्ताच्या रक्षणाचं खातं आपल्यावरच ठेवतो. कारण दुसरा एखादा गाफील राहिला तर, नीट राहील नाही, झोपला खुशाल, काही नाही लक्ष दिलं तर. म्हणून भगवान इतका तत्पर राहतो. काय करतो तो? त्या दासाच्या रक्षणाकरता काय करतो? तुकोबार आहे ती अभंगाच्या 3ऱ्या चरणात प्रक्रिया. फिरे सुदर्शन, फिरे सुदर्शन, फिरे सुदर्शन, फिरे सुदर्शन, हो फिरे सुदर्शन, फिरे सुदर्शन, फिरे
जेथे वसती हरीचे दास दासाच्या रक्षणाचं खातं भगवान आपल्याकडे ठेवतो आणि इतका तो तत्पर राहतो की कोणता दास कुठे असेल, कोणता दास कुठे, कोण दिंडोरी तालुक्यात, कोण निफाड तालुक्यात, कोण नाशिक तालुक्यात, कुठे असेल तो दास काय सांगता येते. म्हणून त्याकरता तो एका ठिकाणी सारखा फिरत राहतो, सारखा, आणि रिकामा फिरत नाही, सुदर्शन घेऊन फिरतो. चक्र गदा घेऊन रिद्धी सिद्धी सहित भगवान रिकामा फिरत नाही, सुदर्शन चक्र घेऊन फिरतो. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, नारायण सुदर्शन घेऊन या फिरे. नारायण परमात्मा सुदर्शन चक्र घेऊन सारखा फिरत असतो. कोणत्या भक्तावर कोण कोण दुष्टाची कशी नजर गेली तर भगवान त्याच क्षणी तिथे चक्र घेऊन फिरतो, त्याला संपवतो. चक्र घेऊन तेवढा करताच भगवंताने चक्र गदा घेऊन या, चक्र गदा हाचे धंदा करतो. कोणता पहिला धंदा हा सांगितला, भक्ता राखे पायापासून, भक्ताच्या रक्षणाकरता, नंतर दुर्जनाशी संवाद. चक्राची दोन्ही कामं करतो, भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा संवाद. शंख चक्र गदा आयुधे अपार, वागवितो भार भक्तासाठी. भक्ता करता भगवान हे आयुध आपल्याजवळ सांभाळत असो, वावरत असतो घेऊन. कोणावर कसा प्रसंग येईल सांगता येत ना कोणत्या वेळी. एक प्रसंग सांगतो भागवतातला आपल्याला. अंबरशी राजाने व्रत केलं. उद्यापनाच्या वेळेला नेमकी द्वादशी पर्वकाळाची वेळ संपत आली आणि दुर्वास मुनी आले. अंबरशी राजाने योग्य वेळेला आलात, फार आनंद झाला, आपण आलात, भोजन करा. दुर्वास मुनी म्हणले, माझं अनेक कर्म राहिले अजून, स्नान संध्या तर्पण, काय हरकत नाही, या मग झटकन करू. गेले तिकडंच वेळ लावत राहिले. उशीर झाला. व्रत विसर्जनाचा टाईम लागल्यानंतर ब्राह्मणांचा सल्ला घेतला अंबरीशीने, आता काय करावं. वाट पाहावी तर पारण्याची वेळ संपून जाते, न वाट पाहावी तर ते दुर्वास मुनी काय शाप देतील सांगता येत नाही. काय करावं. ब्राह्मणांनी सल्ला दिला, एक करा, तुम्ही पाणी घ्या. पाणी हे घेण्यातही जमाय, न घेण्यातही जमाय. पाणी घेण्यातून तुमचं व्रत पारणं सुटलंही जाईल आणि त्याचप्रमाणे ते न घेतलं ते जमाय. ते आल्यानंतर तुम्ही द्वादशी व्रत सोडा. म्हणून पाणी घेतलं आणि द्वादशी व्रत सोडलं अंबरीशी. निवांत बसले. जेव्हा येतील तेव्हा द्वादशी सोडायची, मग जेवण करायचं. निवांत बसलेले पाहिल्यानंतर दुर्वास मुनी म्हणतात, यांनी सोडलं जणू फार आहे. निवांत दिसतोय, वाट पाहताना दिसत नाही, निवांत दिसतो. मला निमंत्रण दिलं आणि माझी वाट न पाहता पारणं सोडले. तू सोडले तर आता मी सोडतो. काय सोडलं दुर्वास मुनीने? कृत्या. कृत्या सोडली दुर्वास मुनीने अंबरीशीवर मारण्याकरता, अंबरीशीला मारण्याकरता कृत्या सोडली. त्याने तिकडून सोडली. ते अंबरीशीला स्पर्श करायच्या आताच सुदर्शन चक्र झालं. भगवंताचं सुदर्शन चक्र तिथे प्राप्त झालं. त्या कृत्येला नष्ट केलं. कृत्येचा स्पर्शही दुर्वास मुनीला होऊ दिला नाही. त्या चक्राने कृत्या नष्ट केली आणि नष्ट केल्यावर ते गप्प बसलं नाही चक्र.
आपण कुत्र्याला जर दगड मारला ना, कुत्रा दगडाच्या मागं पडतो, पण तसा बिबट्या नाही, वाघ आहेत का इकडं, आलेत का? त्याला जर कोणी गोळी झाडली, कोणी केली, तर त्या गोळी कोणी झाडली त्याच्या नरडीचा घोट घ्यायला तो परत झेप घेतो. तसं सुदर्शन चक्र म्हणू लागलं, ही कृत्या सोडली कोणी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आता मग ते फिरलं, कोणाकडं लक्षात आलं, दुर्वास मुनी. दुर्वास मुनीच्या मागे लागले, आपल्याकडे येतं म्हटलं, दुर्वास मुनी लागले पळायला. दुर्वास मुनी पुढे पळतात, सुदर्शन चक्र माग. किती दिवस? 5-10 मिनिट नाही, 1 वर्षभर दुर्वास मुनी पुढे पळत होते, सुदर्शन चक्र मागे. दुर्वास हा छळू आला अंब ऋषी, सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. फिरे सुदर्शन. सुदर्शन चक्र सारखं फिरत होतं दुर्वास मुनीच्या मागे 1 वर्षभर. शेवटी भयभीत झाले दुर्वास मुनी, काय करावं आता? लक्षात आलं, शंकराकडे जाऊया. भगवान शंकराकडे गेले, नमस्कार केला. शंभो, हे सुदर्शन चक्र माझ्या मागे लागलेलं आहे, आपण मला वाचवा. भगवान शंकर म्हणले, ते सुदर्शन चक्र भगवान विष्णूच आहे, मी काही करू शकत नाही, तुम्ही विष्णूकडे जा. मग दुर्वास मुनी विष्णूकडे गेले. भगवंता, देवा, हे सुदर्शन चक्र माझ्या मागे लागलेले, याला आवरा. दुर्वास मुनी म्हणले, ते सुदर्शन चक्र माझं, ही गोष्ट खरी, पण सध्या त्याच्या मतदारसंघात त्याच्याकरता ते दिलेलं आहे, ते अंबरशी करता दिलेलं आहे, तिच्या रक्षणाकरता सोडलेलं आहे. माझं आता नाही, ते आता अंबरशीच्या अधिकारात आहे, तुम्हाला अंबरशीकडेच जावं लागेल. शेवटी नाईलाज झाला दुर्वास मुनीचा, अंबरशीकडे यावं लागलं, नतमस्तक व्हावं लागलं. अंबरशीने म्हणलं, नाही, तुम्ही नाही मला नमस्कार, मीच तुम्हाला नमस्कार करणार. अंबरशीने सुदर्शन चक्राचं स्तवन केलं. मग सुदर्शन चक्र शांत झालं. एक लक्षात घ्या, बारकाईने लक्षात घ्या, दासाचे किती महत्त्व आहे. दासातून ऋषी मुनीची वजाबाकी भगवान करतायत. दुर्वास मुनी होते, पण दुर्वास मुनीची ऋषीचीही भगवंताने पर्वा केली नाही. का? दासाला छळलं म्हणून. दुर्वास हा छळू आला अंब ऋषी, दासाला छळण्याकरता आलेला ऋषी जरी असला, मुनी जरी असला, तर त्यांची वजाबाकी दासातून होते. इतकी दासाची उच्चता आहे, श्रेष्ठता आहे, महत्ता आहे. दासातून सर्वांची वजाबाकी होते. दासाची कोणातूनच वजाबाकी होत नाही. भगवान सारखं रक्षणाकरता तत्पर असतो. शेवटचं मोठं संकट आहे काळाचं, पण ते काळाचंही संकट भगवान दासावर येऊ देत नाही. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा, सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. का बरं? सुदर्शन यावा घरती फिरे भोवती, सुदर्शन यावा घरती फिरे भोवती, सुदर्शन यावा घरती फिरे भोवती, सुदर्शन यावा घरती फिरे. नका जाऊ तया गावा. यम सांगतो आपल्या दूतांना, त्यांच्या गावाला जायचं नाही, दासाच्या नव्हे शिवेवरही जायचं नाही. नामधारकाच्या शिवा. का? शिवेवरून ते सुदर्शन चक्र फिरत असतंय. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती, फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. पण कोणी असं म्हणेल, दास जर समजा आपल्या घरी राहत असेल, घरच्याचं दासाचं जर जमत असेल, हे अवघड असतं.
दासाला घरचे लोक बरे पाहत नाहीत. आमच्या कुळात असं नव्हतं. हे कसं आलंय कोणास ठाऊक. आमच्या कुळी नव्हते ऐसे ह्याची पैसे निवडले. काय पोरा लागली चट धरी वाट देवळाची. पण दासाचं आणि घरच्या लोकांचं जमत असेल आणि दास जर घरी वास्तव्य करत असेल तर तो त्याच्या वलयात आहे. मग आता घरच्या भगवान लक्ष घालत नसेल मग घरी तो कोवारा म्हणतात नाही, भगवान दासाच्या घरी लक्ष घालतो. घरी काय लक्ष घालतो अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. तुका म्हण घरी, 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 तुका म्हण घरी. मनियारा कामारी, ओया मनियारा कामारी, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास. ओया मनियारा, ओया मनियारा कामारी, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास. हो बार बोला चाल म्हणा. दासा सर्व काळ, 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 दासा सर्व काळ. तेथे सुखाचा कल्लोळ, तेथे सुखाचा कल्लोळ, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, तेथे सुखाचा कल्लोळ, तेथे सुखाचा कल्लोळ, जेथे वसती हरीचे दास, तेथे वसती हरीचे दास. दासा सर्व काळ, दासा सर्व काळ, दासा सर्व काळ, दासा सर्व काळ,
पिके पापा पुण्य पिके पापनाश पुण्य पिके पुण्य पिके पापनाश जेथे वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापनाश पुण्य पिके दासाच्या जीवनात सर्व काळ सुखाचे कल्लोळचे कल्लोळ प्राप्त होतात. कोणताही काल असा दुःखाचा जीवनात दासांच्या येत नाही. सर्व काळी दुःखाचे प्रसंग जरी आले तरी भगवान सर्व काळी रक्षण करत असतो. दुःखाचा परिणाम होऊ देत नाही. घरी जर तो असला दास तर घरी दुर्लक्ष भगवान करतो असं नाही. घरी देखील भगवान काय लक्ष घालतो. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबरे सांगतात, तुका म्हणे घरी होय म्हणियारा कामारी. घरी म्हणियारा कामारी होय. भक्ताच्या दासाच्या घरी भगवान म्हणेल ते काम करणारा असा सेवक बनतो. भगवान सर्वाचा स्वामी आहे, पण आपला जो सेवक दास आहे त्या दासाचाही भगवान दास बनतो. दास्य करी दासाचे गुणे नसाहे तयाचे वाढिले ठाईचे भाने टाकून अधाय. आपले दास, पण त्या दासाचं भगवान दास्यत्व करतो. त्याचा आपण स्वतः दास होतो. म्हणवी म्हणियारा तयाचा दास आपुल्या दासांचा. आपल्या दासांचा भगवान दास बनतो, सेवक बनतो. आणि कोणतंही काम करायला भगवान लाज धरत नाही. दासाचं साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. कामारी म्हणजे कामाचा शत्रू तो कामारी असा अर्थ नाही करायचा बरं का.
कामाचा अरी तो कामारी असा पदच्छेद करायचा नाही. अरी म्हणजे शत्रू नाही, कामारी म्हणजे काम करणारा तो कामारी. काम करणारा तो कामारी. जसं पुजारी, पुजारी म्हणजे पूजेचा अरी तो पुजारी का? पूजेचा शत्रू तो पुजारी नाही, पूजा करणारा तो पुजारी. मापारी, माप करणारा तो मापारी. मार्केट यार्डमध्ये मापारी असतात. माप करणारा तो मापारी. तसं काम करणारा तो कामारी. भगवान दासाच्या घरी काम करणारा होतो. दासाच्या घरची सगळी कामं भगवान करतो. कोणतंच काम करण्याची त्याला लाज वाटत नाही. एक छोटं उदाहरण सांगतो आणि आपली सेवा संपवतो. चोखोबाराय भगवंताचे दास. चोखोबारायांच्या पत्नीची प्रसूतीची वेळ जवळ आली तेव्हा त्यांचं नाव सोयराबाई. त्या सोयराबाई चोखोबारायांना म्हणू लागल्या, आता माझी वेळ जवळ आलेली आहे, तुम्ही थोडंसं लक्ष द्या, तुमच्या बहिणीला इथे घेऊन या. मग तुम्ही खुशाल भजनाला कुठे गेली तर काय हरकत नाही, म्हणजे ती माझं पाहिल तुमचंही पाहिल, दुहेरी उपयोग तिचा होईल. तिला घेऊन या बहिणीला. चोखोबारांनी विचार केला, झाली बरं का हिची काम सांगायला सुरुवात. आता काय काय सांगेल हे सांगता येत नाही, त्यापेक्षा इथे न थांबलेलं बरं. म्हणून चोखोबारा तिथून निघाले आणि नपुसता गेला बहिणीच्या गावा, आनंदे केशवा आळवीत. भगवंताला आळवत आळवत बहिणीच्याच गावी गेले, पण बहिणीला आणण्याकरता नाही, इथून फक्त दूर जाऊन नित्य आपलं तिथे भजन करत राहावं. गेले. इकडे प्रसूतीची वेळ जवळ चालली. येतील आता, मग येतील, निदान जेवायच्या वेळेला तरी येतील ना. गाथा भजन सुटलं असेल आता, येतील आता. पण नाही. 2 प्रहर झाले न येती भोजना, कांता विचारणा करीतसे. नामदेवरायांचं गोड अभंग आहे. नामदेवरायांनी चोखोबारायांचं एक चरित्र गायलेलं आहे. 2 प्रहर झाले तरी अजून जेवायला येत नाही. काय आपली चूक झाली. आपण विरक्त असे मी तो सांगितले काम, कायचा झाला भ्रम माझे बुद्धी. माझे विरक्त पतिराज त्यांना मी का सांगितलं, मला कसा भ्रम झाला कोणास ठाऊक. का मी असं बोलले त्यांना. ते गेले निघून. देवा माझी आपल्याला प्रार्थना आहे, झाली चूक माझ्याकडून, पण आता अशी चूक मी परत करणार नाही. अहो पांडुरंगा अनाथ्याशी आता, न सांगे मी वार्ता संसाराची. तर संसाराची कोणती गोष्ट मी त्यांना सांगणार नाही, त्यांना आणा. अशी सोयराबाई प्रार्थना करते. काय होईल ते होईल, देवाच्या मनात असेल तसं होईल. सोयराबाई चिंतित आहे. देवाला चिंता सुरू झाली. देवाने विचार केला, माझा चोखोबा भजनात दंग झालेला आहे आणि त्याच्या पत्नीवर ही परिस्थिती आलेली आहे. जर यात काही परिणाम वाईट झाला तर त्यात आपली लाज जाणार आहे, भक्तीला दूषण लागणार आहे. दासाच्या बाबतीत लोकांमध्ये वेगळे प्रवाद निर्माण होणार आहेत. मग आपणच आता याला मार्ग काढला पाहिजे. म्हणून भगवंताने विचार केला आणि दुहेरी काम करायचे. बाळंतपणाची वेळ आलेली आहे आणि पुन्हा रक्षण करायचं. म्हणून असं कोणतं रूप घ्यावं की जे बाळंतपण करू शकेल मुक्त. तर स्त्रीचं. मग कोणती स्त्री, तर इतर कोणी म्हणण्यापेक्षा त्यांनी जी अपेक्षा केली होती, बहिणीचंच रूप घेऊया आपण. म्हणून प्रत्यक्ष भगवान चोखोबारायांची बहीण बनले. बहीण चोखोबाची बहीण झाला शारंगार, वैने उघडा दार हाका मारे, वैने उघडा दार हाका मारे. चोखोबाची बहीण झाला शारंगार,
बनले, गुडघ्यापर्यंत लुगडं असं नेसलेलं, एक बोचकं कपड्या करता घेतलं डोक्यावर, सुटकेस मिळाली नाही त्याला मी काय करू. एक गाठोडं असं तयार केलं, त्याच्यात कपडे आपले भरले, गुंडाळलं, बांधलं, डोक्यावर घेतलं आणि आले. हाक मारली, वहिनी दार उघड. मी आले ग. वहिनी उघडा द्वार, हाका मारे. भगवान हाका मारतायत. वहिनी आवाज आहे त्या बहिणीसारखाच काढला बरं का. देवाला काय करता येऊ शकत नाही. बहिणीचाच आवाज आहे. आपल्या ननंद आलेल्या दिसतात, त्यांचाच आवाज हा आहे. सोयराबाईला लगेच जीव आला. आल्या बरं का आपल्या ननंद, त्यांचाच आवाज आहे. उठल्या, दरवाजा उघडला तर खरोखरच ननंद. चोखोबाराय काय म्हणतात ऐका. बाई बरं झालं तुम्हाला देवाने पाठवलं. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कोणीकडे. बरं झाला बाई तुम्हाला देवाने पाठवलं. देवाने पाठवलं का देवच आलाय? देवच आलाय. पण हे म्हणते बरं बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कोणीकडे. तर वहिनी काही काळजी करू नको, मी आहे आता. दादाला करू दे भजन, राहू दे, मी आहे तुझ्याकरता, तू काळजी करू नको. होता चिते श्रमी प्रसूती वेळा आली, विठाई धावली तये वेळी. बहीण झाले, हाक मारले, काळजी करू नको, मी आहे तुला. आता बाळंतपणाची कोणती कामं असतात हे इकडे पुढं कळणार नाही. मागं समजणार त्यांनाच ते कामं करू जाणं, त्यांना त्याची घृणा वाटत नाही का, काही लाज वाटत नाही. कुठल्याही मोकळ्या मनाने ते बाळंतपणाची सगळी कामं करतात. तर ते काय कामं, पण या भगवंताने ती सर्व केली. आणि एक दिवस नाही, महिनाभर भगवान बहीण बनून महिनाभर राहिले चोखोबारांच्या घरी. सगळे कामं केली. चोखोबारांनी पाहिलं आपण घरून आलेला महिना झालाय, आता तिकडे मिठामीठ झाली असेल, आता घरी जायला काय हरकत नाही. चोखोबारा तिकडून फिरले, आता याला मिस कॉल जायला काय वेळ आहे का. लगेच देवाला कळलं आता चोखोबा येतं, आपलं पितळ उघडं पडले, आपण आता आवरायला पाहिजे आपलं. लगेच भगवंताने, भगवंत रूपी बहिणीने आवरावरी सुरू केली. कपडे गोळा करणं, इकडून ते जेवढं आणलं तर ते. त्यावेळेला सोयराबाई काय म्हणते, बाई काय चालले तुमची आवरावरी. भगवंत रूपी बहीण काय म्हणते, अगं वहिनी विचार कर, महिना झाला ना मी तुला उभार भेटायला आले, पण तुझी ही अडलेली परिस्थिती पाहून मी महिनाभर थांबले. अजूनही मी जर थांबले तर ते मला घरात घेतील का, माझे मालक रागावतील ना माझ्यावर. रागे भरतील मला धनी माझे धनी मला रागे भरतील. सगळ्या ब्रह्मांडाचा धनी हा आहे, याचं कोण धनी आहे. पण हा म्हणतो रागे भरतील मला धनी माझे. जाते वहिनी आता अमुच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. माझ्या घराला जाते आता, माझे मालक मला रागावतील. त्यावेळेला सोयराबाई म्हणते, बाई हे बघा, एरवीचं येणं हे वेगळं आहे. आता तुम्ही इथे आलात, माझं बाळंतपण केलं, महिनाभर केलं, तुम्हाला काही चोळी बांगडी करायला पाहिजे ना, असं जाऊ देणं बरं नाही. आता ते हनुमान बाबाच्या पुण्यतिथीचं कीर्तन झाल्यावर येतील, थांबा जरा, ते येतील आणि तुमची बोळवण करतील. येऊ द्या घरधनी, करतील बोळवण, कायमी उत्तीर्ण होऊ. आता घरधनी येतील, ते बोळवण करतील, मी काय उत्तीर्ण होणार आहे, थांब. तेव्हा भगवंत रूपी बहीण काय म्हणते, हे बहिणी, देवाने मला काही कमी केलं नाही. खूप साड्या माझ्याकडे आहे, मीच तुला 2-4 पाठवून देईल. मला काय माझी बोळवण करण्याची गरज नाही. तुला जर बोळवण करायची असेल तर एक काय, मान्य करी वहिनी तयाचे वचन,
तेनेची कल्याण असे तुमचे. त्यांचं वचन मान्य करा, त्यात तुमचं कल्याण, त्यात मला समाधान आहे, हीच माझी बोलवण करा. याप्रमाणे भगवंतरूपी बहिणीने सांगितलं आणि भगवान निघाले. तितक्यात निघून गेले, चोख उभा आहे तिथे आले. सोयराबाई म्हणू लागले, सकाळच्या गाडीने आले असते तर काय झालं असतं. चोखोवर म्हणतात, सकाळची काय दुपारची काय, आलो ना. अहो तुम्ही सकाळी आले असते तर तुमच्या बहिणीची तुमची भेट झाली असते. काय म्हणते, माझ्या बहिणीची माझी भेट झाली असती म्हणजे बहिणीच्या घरी तर पठ्ठ्या महिनाभर तिथं, बहीण तिथं, मी तिथं. कुठली बहीण म्हणते तू? अहो मी काही ओळखत नाही का? अजून स्टँडवर असतील, गाडी मिळाली नसेल तर जाऊन बा. आता याला काही स्टँडवर गाडी पाहायची वाट पाहायची गरज आहे का? चोखोबारा म्हणतात, हे बघ कैची बाई येथे आले पांडुरंग, धन्य तुझे भाग्य भेटी झाली. बाई कस रे? इथे प्रत्यक्ष पांडुरंग आले, तुझी भेट झाली, महिनाभर तुला सहवास त्याचा लाभला, धन्य आहेस तू, धन्य आहे, महिनाभर तुला सहवास लाभलेला आहे. बाळणपणासारखं कामे करण्याची भगवंताला लाज वाटली नाही. चोखोबारांच्या घरी आले, तुका म्हणे घरी होय म्हणी आरा कामारी, जेथे वसती हरिचे दास, पुण्य पिके पापा नाश. ज्ञानेश्वर हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी, हनुमान बाबांच्या चरणी समर्पित करून एकच करणं भागतो. बाबांनी आपल्या जीवनात असं दास्यत्व केलं, भगवंताची सेवा केली खूप चांगल्या प्रकारे, साध्या स्वरूपात, साधे राहणे, पण भक्तीची मोठी भावना, साधना बाबा आपल्या जीवनात करत होते. आई त्यांना तशा साथ देत होत्या. या प्रकारे दासाचं जीवन भक्तिमय असतं, साधनामय असतं, नामचिंतनात रत असतं. भगवंताला खूप ते दासाचं जीवन आवडत असतं. आपणही आपल्या जीवनात हेच लक्षात घ्यावं, आपणही देवाचं दास बनावं, भक्ती करावी की भक्तीशी, भगवंताशी नित्य. उत्सव 25 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत गाथा मंदिरावर भव्य प्रमाणात होणार आहे. दरवर्षी तो होतं या 2008पासून. तर त्या उत्सवाकरता सर्वांनी जरूर या. आपण पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, वारीला, त्र्यंबकेश्वरला जातो, देहूला येत नाही. मोठा दोष आहे. देहूला येत नाही तो हाप वारकरी, देहूला येतो तो पुरा वारकरी. का मी म्हणतो, तुकोबारांना कळस म्हटलं की नाही, तुका झाला असे कळस. आणि मंदिराला पूर्णता केव्हा आहे? कळस बसवण्यात. जोपर्यंत कळस बसवला जात नाही तोपर्यंत मंदिर अपुरं की नाही. तसं देहूला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वारी अपुरी की नाही.
तेव्हा देहूला यावं अशी विनंती. आपल्याला ह्या सर्व योजना कळण्याकरता आम्ही एक तुकोबारा दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र, त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण आर्ट पेपरवर प्रकाशित केलेलं आहे. 2026 बाहेर गाडीत मिळेल किंवा पांडुरंगाकडे मिळेल. आपण जरूर घ्या, आपल्या घरात लावा. येता जाता दर्शन घडेल आणि सर्व कार्यक्रमाची आपल्याला माहिती होईल. वारीचे सर्व सोहळ्यांची आपल्याला माहिती होईल. सर्वांनी उपयोग करून घ्यावा. खिशात डायरी ठेवा, ती 17 महिने काम देईल. तर भगवान करो आपल्याला हे सर्व भावना देऊन आपण विचारचे पायक बनवून आनंदाचे सम्राट. विठ्ठल जय.